आज आपण धना पावडर करणार आहोत। त्याच्यासाठी 2 बाउल धणे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये जे काळे धणे असतील तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आहेत। धण्याची पावडर करण्यापूर्वी आपल्याला धणे कढईमधून थोडे 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तीन ते 4 मिनिटं झालेले आहेत। आपले धणे देखील छान असे भाजून झालेत। त्याला आपल्याला करपवायचं नाही आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। फक्त आपले धणे भाजलेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। हे धणे हाताने असे पटकन तुटतात। आणखीन महत्त्वाचं म्हणजे ह्याला एक सुंदर असा सुवास येतो। छान आपले धणे भाजून झालेले आहेत। आता ह्याला थंड करायला ठेवूत। धणे आपले थंड झालेले आहेत। आता आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊत। 1 ते 2 चिमट ह्याच्यात आपण हळद घालू। धण्याच्या पावडरला अगदी छान असा रंग येतो। आता आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊत। अशा प्रकारे आपली धण्याची पावडर तयार झालेली आहे। हे पहा, छान अशी बारीक आपली धना पावडर तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली धना पावडर तयार झालेली आहे। वर्षभर ही आहे तशी राहते। ह्याला कोणत्याही प्रकारची जाळी किंवा किडे होत नाहीत। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।